शेवटी जो अंदाज होता तेच झालं. सिनेमा रिलीज व्हायच्या आधी एखादा वाद पेटला ना की समजून जायचं सिनेमात वादग्रस्त काहीही नाहीये. पण चर्चा तर होते, मीडियामधनं फ्री प्रमोशनही होतं. इंदू सरकार हे या सगळ्याचं ताजं उदाहरण आहे. सारा देश भटक गया है एक पॉइंट से, असा डायलॉग सिनेमात आहे. पण खरं तर ये सिनेमाही भटक गया है एक पॉइंट से असंच म्हणावं लागेल. आता आणीबाणीच्या काळातली गोष्ट आहे. आविर्भाव तर असा आहे की आम्ही आणीबाणीचा इतिहासच मांडतोय, पण धड आणीबाणीचा इतिहास नाही आणि धड आणीबाणी विरोधातला लढा नाही अशी गत झाली. बरं, सिनेमाच्या सुरुवातीलाच इस फिल्म के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है असं म्हटल्यावर तर सगळी हवाच निघून गेली ना राव. बरं, सिनेमाचं नाव काय? इंदू सरकार. पण हे नाव कोणाचं आहे? यामध्ये जी मुख्य भूमिकेत आहे कीर्ती कुल्हारी, तिच्या पात्राचं नाव आहे इंदू, तिचं नाव आहे, सरकार आडनाव आहे. म्हणजे नावापासूनच, टायटलपासूनच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तर या आणीबाणीच्या काळामध्ये या इंदू सरकारची कशी फरफट होते त्याची ही गोष्ट आहे. किसी एक ग्रुप को कंट्रोल करते हैं तो कल दूसरा कोई सर उठा लेता है. इस कुरुक्षेत्र में हाथ कांपेंगे तो नहीं? अर्जुन के इरादे हिल सकते हैं, घायल द्रौपदी के नहीं. एखादी इंडस्ट्री किंवा मग एखादी समस्या घ्यायची आणि आपण त्याच्या खोलात शिरलोय असं भासवून केवळ वरवर फिरवून आणायचं, ही खास मधुर भांडारकर स्टाईल आहे. हा, आता चांदनी बार पेज 3 सारखे अपवाद आहेत, पण आता या इंदू सरकारमध्ये सुद्धा आणीबाणीमुळे देश कसा होरपळतोय हे दाखवताना काही मोजक्या घटना घेतल्यात. म्हणजे नसबंदीसाठी होणारी सक्ती किंवा किशोर कुमारच्या गाण्यांवर टाकलेली बंदी वगैरे वगैरे. इंदूची गोष्ट सांगत असताना आणीबाणीचा बॅकड्रॉप जसा भरभक्कम हवा होता तसा तो इथे नाहीये. त्यातल्या त्यात संजय गांधी सारख्या दिसणाऱ्या नील नितीन मुकेशच्या प्रसंगांमध्ये थोडंफार नाट्य आहे, पण बाकी पॉलिटिकल ड्रामाच्या नावाने फारसं काही मिळत नाही. संजय छेल यांनी या सिनेमाचे संवाद लिहिलेत, पण हकला ते हक मागणे चली है असे काही मोजके संवाद सोडले तर संवादांमध्ये फार जोर दिसला नाही. कीर्ती कुल्हारी, तिने पिंकमध्ये जो पॉवरफुल अभिनय केला होता तेवढी पॉवर या इंदू सरकारमध्ये जाणवली नाही. उलट अनेक ठिकाणी ती अवघडलेली वाटली. भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है. तुम वो बेटी बनो जो देश को मुक्ति का मार्ग दिखा सके. या सिनेमासाठी पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्ड आणि पहलाज निहलानी यांना बोल लावावेच लागतील, कारण इंदिरा गांधी यांच्यासारखं दिसणारं जे कॅरेक्टर आहे, जी भूमिका साकारली आहे मराठीतल्या सुप्रिया विनोद यांनी, त्यांचे पूर्ण प्रसंगच काढून टाकण्यात आले. केवळ शेवटच्या सीनमध्ये त्यांचं दर्शन घडतं. हा सुप्रिया विनोद यांच्यावर, त्यांच्या कॅरेक्टरवर, दिग्दर्शकावर आणि सिनेमावर अन्याय आहे, आणि तो अन्याय केलाय पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाने. आता ते प्रसंग असते तर सिनेमाचा प्रभाव किंवा सिनेमाचा परिणाम किती बदलला असता ते माहीत नाही, पण जेवढा सिनेमा मी पाहिला त्या मधुर भांडारकरच्या या इंदू सरकारला मी देतो 2 पॉपकॉर्न. बरं, याशिवाय मराठीत 2 सिनेमे रिलीज झालेत ज्यांचे रिव्ह्यूज तुम्ही अद्भुत या चॅनलवर नक्की बघा, आणि तुम्हाला काय वाटतंय त्या रिव्ह्यूजबद्दल त्या कमेंटसुद्धा लिहा. ते रिव्ह्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईकही करा, आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा की हे जे चॅनल आहे यूट्यूबवर अद्भुत नावाचं ते सबस्क्राईब करा.